दोन्ही हात गुडघ्यांवर दृढ मुद्रेत. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासनम. स्वस्थ शरीर. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय. सोडतोय. श्वास घेतोय. सोडतोय. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. सर्दी झाली असेल, नाक चोरलं असेल, डोकेदुखीचा त्रास होत असेल तर मात्र ही कृती करणं टाळावं. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 10 ते 15 आवर्तन आपली जाणीव आपल्या या क्रियेकडे केंद्रित करून घेऊया. सावकाश कृती थांबवून मोकळा झालेला आपला श्वास. दोन्ही नाकपुड्या. श्वसन मार्ग याची जाणीव. शुद्धीशिवाय सिद्धी नाही. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी. हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार यथाशक्ती जाणीवपूर्वक. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. उच्चार ओम. ओंकाराची प्रार्थना दोन्ही हात जोडून. सुरुवात. ओंकारं बिंदुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश उलटचाल. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरि ओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. आज आपण सुरुवात दंड स्थितीपासून करणार आहोत. म्हणजे उठून उभं राहायचं आपल्याला. दंड स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या. रिलॅक्स. आता दोन्ही पाय जुळलेले. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि उजवा जो पाय आहे हा समोर घ्या.
गुडघ्यातनं सरळ ठेवून उजवा पाय फक्त समोर घ्या. दोन्ही हात आपल्या कमरेवरती असतील. ठीक आहे. आणि आता उजव्या पायाच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच द्या. गुडघ्यातनं पाय सरळ असेल. थोडीशी पुढे येऊन 5ही बोटांमध्ये स्ट्रेच आणि रिलॅक्स. स्ट्रेच, बरोबर, रिलॅक्स. बोटांना ताण द्यायचा आहे आणि रिलॅक्स करायचे. बोटं ताण. गुडघ्यातनं पाय सरळ ठेवा, मग त्रास होणार नाही. गुडघ्यातनं पाय सरळ ठेवा. पाय फोल्ड न करता पाय सरळ असेल. प्रियाताई, हा बरोबर. भिंतीचा आधार घ्यायला हरकत नाहीये. बरोबर. आणि आता अँकल मधून पाऊल स्वतःकडे खेचा, जमिनीकडे ताणा. स्वतःकडे खेचा, बरोबर, जमिनीकडे ताणा. गुडघ्यातनं पाय सरळ, परफेक्ट. स्वतःकडे खेचायचं, जमिनीकडे ताणायचं. स्वतःकडे खेचायचं, जमिनीकडे ताणायचं. बरोबर. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज सुरुवात करूया. 1 2 3 4, बरोबर, 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5, बरोबर. सावकाश उजवा पाय खाली घ्या. हीच कृती आपण विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आणि आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून समोर घ्या. आणि आता डाव्या पायाच्या 5ही बोटांमध्ये ताण, स्ट्रेच आणि रिलॅक्स. स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स. बरोबर. आणि आता अँकल जॉईंट्स मधून पाऊल स्वतःकडे खेचायचं, जमिनीकडे ताणायचं. स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. बरोबर. स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. स्वतःकडे खेचायचं, जमिनीकडे ताणायचं. बरोबर. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1. आपली हालचाल फक्त अँकल जॉईंट्स मधून होतीये का हे बघा, पूर्ण पाय न हलवता. बरोबर. अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने 5 वेळा. पूर्ण पाय न हलवता फक्त अँकल जॉईंट्स मध्ये कृती. बरोबर, छान. सावकाश डावा पाय खाली येऊ देत. पुन्हा दोन्ही हात कमरेवर. आता तुम्ही एका हाताने भिंतीचा किंवा तुमच्या आजूबाजूला जे काही असेल त्याचा आधार घ्या. गुड मॉर्निंग. आणि आता उजवा जो आपला पाय आहे हा जास्तीत जास्त पुढे आणि मागे, पुढे मागे. हा उजवा पाय भिंतीचा आधार घ्या आणि मग कृती करा. पुढे मागे, पुढे मागे, म्हणजे बॅलन्सने जाणार. बरोबर. पुढे मागे, छान. पुढे मागे. पुन्हा पाय सावकाश मध्यभागी घ्या. बरोबर. हा. आणि आता आपला उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे आणि मध्यभागी. हा, जास्तीत जास्त उजवीकडे, मध्यभागी. बरोबर. उजवीकडे, मध्यभागी. छान. उजवीकडे, मध्यभागी. बरोबर, बरोबर. सावकाश थांबायचं. आता पुन्हा एकदा आपल्याला उजवाच पाय फोल्ड करायचा. आता पाय फोल्ड करा. पाऊल जमिनीकडे सैल सोडा. बरोबर. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 2, हिप जॉईंट्स मोकळे. 3 4 5, बरोबर. अँटी क्लॉकवाईज 1, आपला जांघेतून पाय गोलाकार फिरतोय. 2 3 4, बरोबर. आणि 5, छान. सावकाश उजवा पाय खाली घ्या. थोडा वेळ विश्रांती. नकळत आपल्या संपूर्ण शरीराचा भार डाव्या पायावर शिफ्ट होतो, म्हणून थोडा वेळ विश्रांती. आणि आता पुन्हा पाय जुळलेले, दोन्ही हात कमरेवरती. आणि आता डावा पाय जास्तीत जास्त पुढे आणि मागे. तुम्ही हाताचा आधार घ्या, भिंतीचा आधार. पुढे मागे, बरोबर. पुढे मागे, छान. पुढे मागे, बरोबर. आणि आता मध्यभागी येऊन थांबा. आता डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे आणि मध्यभागी. 1 डावीकडे, खाली. 2 डावीकडे, खाली. 3 डावीकडे, खाली. 4 डावीकडे, खाली. 5, बरोबर. आता डावा पाय पुन्हा एकदा फोल्ड करा. पाऊल जमिनीकडे लूज सोडा आणि रोटेशन क्लॉकवाईज. जांघेतून गोलाकार. 1 2, बरोबर, छान करता. 3 4 5. अँटी क्लॉकवाईज दिशा बदल. 1 2, बरोबर.
3 4 5. 5 वेळा झाले की थांबा. पुन्हा एकदा विश्रांती. एक श्वास भरून घ्यायचा, संपूर्ण श्वास सोडायचा आणि करूया नी रोटेशन. पुन्हा दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या पावलांमध्ये आणि आता आपले दोन्ही हात आपल्या गुडघ्याच्या वाटीवर ठेवा. समोरून गुडघे समोर घ्या, दोन्ही गुडघे समोर घ्या आणि मग गोलाकार फिरवा. 1 2 बरोबर, 3 4 5 बरोबर, छान. आता गुडघे थोडेसे मागे ढकला आणि आता पुढे घ्या. 1 विरुद्ध बाजूने, 2 3 4 4 5 बरोबर. 5 वेळा झाले की थांबा आणि पुन्हा एकदा विश्रांती. आणि आता आपण करूया हँड रोटेशन. आपण लेग रोटेशन केलं, आता हँड रोटेशन. दोन्ही हात समोर घ्या, हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील आणि आता उजव्या हाताची घट्ट बोट वळून घ्या, अंगठा हातमध्ये, त्याच्यावर 4 बोट. हा, आणि आता उजवा हात श्वास घेत घेत वर घ्या आणि श्वास सोडत खाली. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 ठीक आहे, नो प्रॉब्लेम. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3 4 5. आता उजव्या हाताची मूठ सोडून द्या, डाव्या हाताची मूठ घट्ट वळवून घ्या आणि आता सुरुवात करूया. डावा हात. डावा हात श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 आणि 5 बरोबर. अँटी क्लॉकवाईज. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3 4 5. सावकाश कृती थांबवायची. दोन्ही हात खाली घेऊया आणि थोडा वेळ विश्रांती. आता आपल्याला टाळी मारायची आहे, तर हे कसं करायचं? थोडंसं पावलांमध्ये अंतर घ्या, म्हणजे बॅलन्स नाही जाणार. तर उजवा हात आपल्याला उजव्या बाजूने वर, डावा हात डाव्या बाजूने खाली, खांदे थोडे मागून एकमेकांच्या जवळ असे घ्यायचे, म्हणजे आपले छातीचे स्नायू ताणले जातात. आणि मग एक टाळी आणि मग दुसरी टाळ, अशा प्रकारे कृती करायची. एकदा उजवीकडून हा आणि एकदा डावीकडून. ठीक आहे, सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता वरती टाळी. 1 आणि उजवा पाय फोल्ड करा, त्याच्या पायाच्या मांडीच्या खाली. 2 पुन्हा वर टाळी, डावा पाय फोल्ड करून त्याची मांडी खाली. टाळी बरोबर. 3 4 5 6 7 8 9 बरोबर. 10 11. हा, आता एकदा पुढे आणि एकदा मागे. एकदा पुढे टाकली, एकदा मागे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बरोबर. सावकाश थांबा, विश्रांती घ्या आणि आता बघा आपली जावळी दोन्ही हातांच्या तळव्यांकडे घेऊन जा. तिथे तुम्हाला हलकासा झिंझिण्या आल्यासारखं वाटत असेल, कारण की आपण तिथलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे हे आता ऍक्टिव्हेट केलंय. लक्ष आपल्या श्वासाकडे. करूया शोल्डर रोटेशन. पुन्हा दोन्ही हात समोर, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हातांची बोट आता आपल्या खांद्यावर, कोपरं समोरून जॉईन करून घेऊया आणि आता सुरुवात करूया. सावकाश हात वर आणि खाली. 1 2 बरोबर. 3 विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन आणि दिशा बदल. 1 2
बरोबर. आणि तीन वेळा झालं की मग थांबा आणि पुन्हा एकदा विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले करूया ताडासन स्ट्रेचिंग. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे आणि मग आपल्या टाचा जमिनीपासून वर उचलायच्या आहेत आणि जेवढा तुम्हाला खेच घेता येईल वरच्या बाजूने तेवढा खेचण्याचा प्रयत्न. स्ट्रेच, स्ट्रेच, स्ट्रेच. छान, खूप छान. स्ट्रेच, स्ट्रेच. सावकाश टाचा खाली, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. करूया आपण नेक रोटेशन. पुन्हा दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर असेल पावलांमध्ये. दोन्ही हात आपल्या कमरेवरती, नजर समोर. आणि आता सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आहे आणि सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. अजून एकदा. क्लॉकवाईज 3 वेळेला आणि अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला झालं की मग थांबा. सावकाश मान सरळ करा, दोन्ही हात खाली आणि पुन्हा एकदा विश्रांती. करणार आहोत आज आपण परिवर्तित चक्रासन, जे साइडवर्ड बेंडिंगचं एकमेव आसन आहे, ज्याच्यामुळे आपल्याला म्हणजे आपल्या कमरेचा जो भाग आहे वाढलेला तो कमी होण्यास मदत होते. तर इथे सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडलेले ठेवा. मी बरोबर दिसते ना प्रत्येकाला? हा. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. जर आपला तोल जातोय असं वाटत असेल तर पावलांमध्ये अंतर घ्या. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि त्यानंतर दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील. बरोबर. नजर एका बिंदूकडे स्थिर. आणि आता उजव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला घ्या. हा. आणि मग उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय. आता इथे पॉइंटेड अवेअरनेस म्हणजे उजव्या हाताच्या बोटापासून ते पावलापर्यंत संपूर्ण खेच. आणि आता एक श्वास भरून घ्या. अजून आपला हात वर ताणला जातोय आणि श्वास सोडत सोडत हळूहळू डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. हळूहळू डाव्या बाजूला बेंड व्हा आणि डावा हात मग हळूहळू खाली घ्या आपल्या शरीराच्या जवळ आणि खांद्यापासून लूज सोडा. खूप छान. डावा हात एकदम लूज सोडा. बरोबर. खूप छान दिसते, खूप सुंदर. खांद्यापासून बोटापर्यंत डावा हात एकदम लूज आहे. उजवा हात आपला वरती ताणला गेलाय. छान. उजव्या बाजूला आलेला ताण आणि डाव्या बाजूला हलकसा प्रेशर आहे त्याकडे लक्ष. नजर एका बिंदूकडे स्थिर करायची आणि जोड आपल्या श्वासाची. 5, 4, 3, 2, 1. उलटचाल करूया. हळूहळू सावकाश दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ. हळूहळू डावा हात सुद्धा सरळ करायचा आहे आणि उजव्या हाताचा तळवा आता जमिनीला समांतर करायचा आहे. सावकाश आधी दोन्ही हात खाली घ्या. थोडा वेळ विश्रांती. आपल्याला सवय नसते एवढ्या स्ट्रेचिंगची, म्हणून थोडा वेळ विश्रांती. बरोबर. आणि मग पुन्हा एकदा हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात खांद्यातून पुन्हा एकदा सरळ असतील आणि आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला. डावा हात हळूहळू सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला आणि आता डाव्या बाजूने पॉइंटेड अवेअरनेस आपल्या हाताच्या बोटापासून ते पावलापर्यंत. छान. आता एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत हळूहळू उजव्या बाजूला बेंड व्हायला सुरुवात करूया. उजवा हात आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि तो जमिनीकडे सैल सोडला जाईल. परफेक्ट. बरं, आता इकडे मान आपल्याला हलवायची नाही. मान तशीच ठेवा. मान तशीच असेल, फक्त आपण हलकसा बेंड घेतलाय. हा, बरोबर. चैत्राली, मान थोडीशी मध्यभागीच ठेव, पूर्ण नको. हा. आणि आता बेंड घे. हा.
नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. उजवा हात खांद्यापासून एकदम लूज सोडा. डॉक्टर ताई, तुमचा हात अजून जरा कानाच्या जवळ जाऊ देत, जो वर हात आहे तो. हा, बरोबर. नजर समोर. छान. पुन्हा एकदा लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय आणि सोडतोय. परफेक्ट. उलटचाल करूया. हळूहळू पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आहेत. कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली आणि विश्राम. मान मागे सैल सोडून द्या. रिलॅक्स. आज आपण बघणार आहोत वीरासन, वॉरियर पोश्चर. तर ह्या वीरासनाचे बरेचसे व्हेरिएशन्स आहेत. तर आज आपण अगदी सोपा प्रकार बघणार आहोत. तर तो सुद्धा आपण एकत्रित करू शकतो. तर इथे आपल्याला फक्त ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे आणि व्हेरिकोज व्हेनचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळा. तर आता दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. हा, बरोबर. मॅटवर उभं राहून ही कृती करा. खाली जर चटई असेल किंवा चादर असेल ना, तर पाय सटकू शकतात. ठीक आहे. हा, आता दोन्ही पाय मात्र आपले गुडघ्यातनं सरळ असतील त्याप्रमाणे आपल्याला ही कृती करायची आहे. हा, आता उजवं पाऊल थोडंसं उजव्या बाजूला असेल, डावं पाऊल थोडंसं डाव्या बाजूला असेल. बरोबर. छान. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. पुन्हा एकदा. बरोबर. आणि आता आपला उजवा जो पाय आहे ना, तो गुडघ्यातनं थोडासा बेंड करा. उजवा पाय गुडघ्यातनं थोडासा बेंड. परफेक्ट. खूप छान. छान. बरोबर. आणि आता आपली नजर उजवीकडे घेऊन जा. उजव्या हाताची बोटं बघण्याचा प्रयत्न करा. इथे लक्ष आपल्या श्वासाकडे. बघा, डाव्या गुडघ्यावरती आपल्याला हलकासा प्रेशर येतोय. सॉरी, उजव्या गुडघ्यावर प्रेशर आहे आणि डावा पाय पूर्णपणे ताणला गेलाय. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. इथे थांबा. बॅलन्स सांभाळा स्वतःचा. खूप छान. 5, 4, 3, 2, 1. उलटचाल करूया. आधी मान मध्यभागी येऊ दे. उजवा गुडघा सरळ करा. दोन्ही हात थोडा वेळ खाली. पुन्हा एकदा आपल्या पायाची स्थिती व्यवस्थित तपासून घ्या. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता डावा गुडघा जो आहे तो फोल्ड करायचा डाव्या बाजूने. जेवढं तुम्हाला तुमच्या सीटचा भाग जेवढा जमिनीकडे नेता येईल तेवढा न्यायचा आहे. बरोबर. छान. आणि मग नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. अँकल जॉईंट्स पासून ते थाय मसल्स पर्यंत उजवा पाय ताणला गेलाय. डाव्या गुडघ्यावर हलकासा प्रेशर. छान. सावकाश उलटचाल. आधी मान मध्यभागी. डावा पाय सरळ. दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी करा. छान. विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर काय करूया, खुर्चीत कसं बसतो त्याप्रमाणे आपण बसायचं. म्हणजे दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. भराभर कृती. याला म्हणतात मुखदुडी. पुढे जे आपण सूर्यनमस्कार शिकणार आहोत त्या सूर्यनमस्कारामध्ये सूर्यनमस्कार झाल्यानंतर आपल्याला ही कृती करायची असते. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैलसर सोडून द्या. आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळा आणि मॅटवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. आता दोन्ही पाय फोल्ड करा. उजवा आणि डावा. दोन्ही हात सरळ खांद्यातून आडवे करा. हाताचे तळवे पूर्णपणे जमिनीवर. खांद्यातून सरळ आडवे. खाली. हा, साईडने साईडने. बरोबर. वर न नेता साईडने खाली. हा, बरोबर. आता दोन्ही गुडघे आणि पावलं जुळवून घ्या. आपण थोडीशी एक डायनॅमिक कृती करणार आहोत.
काल जे आपण उत्तान वक्रासन पाहिलं ना, तीच कृती, पण ही थोडीशी डायनॅमिक असेल. आता आपले पाय उजवीकडे, मान डावीकडे आणि मग पाय डावीकडे, मान उजवीकडे. बरोबर. अशा प्रकारे कृती करायची. हात मात्र आपले खांद्यातून सरळ असतील. सुरुवात एकदा उजवीकडे, मान डावीकडे, पाय डावीकडे, मान उजवीकडे. पाय उजवीकडे, मान डावीकडे, पाय डावीकडे, मान उजवीकडे. बरोबर. अजून एक राऊंड करूया. पाय उजवीकडे, मान डावीकडे, पाय डावीकडे, मान उजवीकडे. छान. बरोबर. सावकाश कृती थांबवा. दोन्ही दोन्ही हात खाली घ्या. पाय मात्र तसेच ठेवा. दोन्ही पावलांमध्ये, गुडघ्यांमध्ये आणि मांड्यांमध्ये अंतर घ्या. आणि आता आपल्या हाताचे तळवे आपल्या कमरेच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या कमरेच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या कमरेच्या खाली. बरोबर. छान. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे किंवा पाठीची दुखणी आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आणि लाभदायक ठरतं. आता आपल्याला काय करायचंय, श्वास घेत आपली कंबर आपल्या हातांवर प्रेस करायची आहे आणि श्वास सोडत रिलॅक्स करायची आहे. श्वास घेत कंबर प्रेस करूया हातांवर, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस करूया हातांवर, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस करूया हातांवर आणि श्वास सोडत रिलॅक्स. सावकाश थांबायचंय. दोन्ही हातांचा आधार जो कमरेच्या खाली आहे तो काढून घ्या. दोन्ही पाय सरळ करा आणि पुन्हा एकदा विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. बघा वाढलेली श्वासाची गती आता थोडीशी नॉर्मल झाली असेल, थोडंसं बरं वाटत असेल, त्याकडे लक्ष. आणि आता आपण करणार आहोत आनंद बालासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ एकत्र करू शकतो, सोपं आहे. आता दोन्ही पाय आपल्याला सरळ वर घ्यायचे आणि आता पायाचे अंगठे पकडा. दोन्ही पायांचे अंगठे पकडा. हा. आणि आता दोन्ही पाय फोल्ड करा. दोन्ही हात जे आहेत हे आतल्या बाजूने असतील. हा हा आणि पाय बाहेर. लहान बाळ कसं कृती करतं, हा बरोबर, छान, त्याप्रमाणे कृती. हो. आणि आता उजवा पाय सरळ, मग डावा पाय सरळ. उजवा पाय सरळ, छान, मग डावा पाय सरळ. बरोबर. उजवा पाय, पायाचे दोन्ही अंगठे पकडून एकदा उजवा पाय आणि एकदा डावा पाय अशी कृती करायची आहे. हा बरोबर, छान. पुन्हा दोन्ही पायाचे अंगठे पकडा आणि आता आपल्याला एकदा उजव्या कुशीवर वळायचंय आणि एकदा डाव्या कुशीवरती. एकदा उजवीकडे, बरोबर, एकदा डावीकडे. छान. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, परफेक्ट, डावीकडे. सावकाश थांबा. दोन्ही पायाचे अंगठे सोडून द्या. दोन्ही पाय हवेमध्ये सरळ करा गुडघ्यात आणि मग सावकाश जमिनीवर ठेवा आणि पुन्हा एकदा विश्रांती. बघा पाठकणाला पुन्हा एकदा खूप छान हलकासा मसाज मिळतो, त्यामुळे पुन्हा पाठीची दुखणी कमी व्हायला मदत होते. आणि आता आपण करणार आहोत अर्ध आणि पूर्ण पवन मुक्तासन. तर आता सुरुवात करूया. आधी अर्ध पवन मुक्तासन जे आपण गेल्या आठवड्यात आत्ताच पाहिलेलं आहे नुकतंच, त्याची उजळणी. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपल्याला फक्त उजवा पाय 30 अंशापर्यंत वर उचलून घ्या. उजवा पाय 30 डिग्री वर उचला आणि मग तो फोल्ड करा. बरोबर. खाली फोल्ड करा. बरोबर. आणि आता उजव्या पायाला आपल्या हाताचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा लिहू शकता. बरोबर. आता ज्यांना मानेची दुखणी आहे, पाठीची दुखणी आहे, त्यांनी डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचलून आपली हनुवटी किंवा नाक उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद आणि श्वास चालू. बरोबर, छान. यथाशक्ती थांबा आणि मग उलट चाल करताना आधी डोकं सावकाश जमिनीवर येईल. हाताचा विळखा सोडून द्या.
आपला उजवा पाय हवेमध्ये सरळ करा आणि सावकाश जमिनीवर. थोडा वेळ विश्रांती. लक्ष श्वासाकडे. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. आपली श्वासाची गती नॉर्मलला आली की मग विरुद्ध बाजूने हीच कृती करून घ्यायची. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून 30 अंशापर्यंत वर उचलून तो फोल्ड करा. पाऊल जमिनीकडे बोट सोडा. बरोबर. डाव्या पायाला आपल्या हाताचा विळखा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडून किंवा हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा. खांदे एकदम रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आणि आता सावकाश डोकं वर उचलून हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. श्वास घेतोय आणि सोडतोय. बरोबर. उलट चाल करूया. सावकाश डोकं खाली येईल. आपल्या हातांचा विळखा सोडून द्यायचा आणि डावा पाय आधी हवेमध्ये सरळ करा आणि मग सावकाश जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. विश्रांती. लक्ष आपल्या श्वासाकडे. पुढे जे आपण आता करणार आहोत ते म्हणजे पूर्ण पवन मुक्तासन. तर पुन्हा एकदा ज्यांना पाठीचं त्रास होतोय, पाठदुखी आहे किंवा कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल नुकतंच, तर मात्र जास्त पोटावरती स्ट्रेच न घेता ही कृती करण्याचा प्रयत्न करा. एक मिनिट. ओके. तर मग तुम्ही ना रुपाली ताई, तुम्हाला जमेल तसं करा. म्हणजे जास्त स्ट्रेच घेऊ नका. ठीक आहे. तर आता सुरुवात करूया आपण पूर्ण पवन मुक्तासनाची. आपण वर्ग झाल्यावर बोलूया हा रुपाली ताई. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि आता दोन्ही पाय आपल्याला एकत्रित 30 अंशापर्यंत वर उचलायचे. गुडघ्यातनं सरळ ठेवा आणि मग ते फोल्ड करा. हा, करा फोल्ड. बरोबर. आता दोन्ही पायांना आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. तुम्हाला जसा जमेल त्याप्रमाणे. डोकं पूर्णपणे जमिनीवर. आता बघा पोटावरती छान असा प्रेशर आलाय, दाब आलेला आहे. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. पोटाचे स्नायू एकदम रिलॅक्स ठेवा. बघा ज्यांना गॅसेसचा त्रास होतोय त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. त्याच्या नावातच याचे लाभ येतात. पोटाचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, पोटावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. डोळे बंद, श्वास चालू. त्या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा यथाशक्ती. पोटावरती प्रेशर आल्यामुळे थोडंसं आपलं श्वास जे आहे ते शॅलो ब्रिथिंग होतं. म्हणजे आपला श्वास जो आहे हा पूर्णपणे घेतला आणि सोडला जात नाही. तर हे नॉर्मल कृती आहे. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी डोकं सावकाश वर उचलून आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. बरोबर. छान. आपल्या पायाचा विळखा थोडासा घट्ट केला ना म्हणजे गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जुळवली जाते आणि डोकं वर उचलणं सोपं जातं. ठीक आहे. छान. सावकाश उलट चाल करा. नियंत्रित. डोकं जमिनीवर येऊ देत. हाताचा विळखा सोडून द्या. दोन्ही पाय हवेमध्ये सरळ करा आणि सावकाश जमिनीवर. विश्रांती. पोटावरती आणि आपल्या छातीच्या ठिकाणी आलेला प्रेशर आता दूर होतोय, रिलीज होतोय त्याकडे लक्ष. आपला श्वास मोकळा होतोय त्याची जाणीव. बघा इथे पूर्णपणे आपल्या गळ्यापासून पोटापर्यंत सगळ्या स्नायूंवरती प्रेशर आला होता. पाठकण्यावरती ताण होता. म्हणून याला कॉम्प्लिमेंट करणारं आपण पुन्हा एकदा करणार आहोत सुलभ भुजंगासन.
जे आपण काल पाहिलं त्याची पुन्हा एकदा उजळणी. सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती, कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आणि आता स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला, गुडघ्याला गुडघा, पावलाला पाऊल आणि मांडीला मांडी जोडलेली आहे. आणि आता दोन्ही हात फोल्ड करा आणि हाताची कोपरं आपल्या छातीच्या रेषेत असतील आणि हाताचे तळवे आपल्या चेहऱ्याच्या रेषेमध्ये असतील. ठीक आहे, ही स्थिती झाली पक्की आपली. आता सावकाश आपला कपाळ, नाक, हनुवटी, गळा आणि छातीचा भाग जमिनीपासून वर उचला. हाताचा सपोर्ट जमिनीवरच राहू दे. हाताचा सपोर्ट कोपरं जमिनीवर येऊ देत. चैत्राली, हा हा. आणि आता अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची आहे. नजर सिलिंगकडे. पाय मागून ताणण्याचा प्रयत्न, तोंड बंद, श्वास चालू. बघा, गळ्यापासून पोटापर्यंत पूर्णपणे ताण येतोय. जोड आपल्या श्वासाची. आता जे पाय आपले सरळ आहेत ते पाय फोल्ड करा, मागून फोल्ड करा. बरोबर. आणि टाचा बघा जास्तीत जास्त सीटकडे नेण्याचा प्रयत्न करा. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी हे करू नका, त्यांनी पाय सरळच ठेवा. बरोबर, छान. पावलं जुळलेली, नजर वरती सिलिंगकडे. श्वास घेतोय, सोडतोय. परफेक्ट. उलट चाल करताना आधी पाय खाली घ्या. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सावकाश आपलं कपाळ जमिनीवर येऊ देत. दोन्ही हात खाली आणि पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश. दोन्ही पाय सरळ करून थोडा वेळ विश्रांती. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. सीटचा भाग थोडासा मागे ढकलून पाठकाणा सरळ. अर्ध पद्मासन माहितीये ना, जर पूर्ण पद्मासन येत नसेल तर दुसरा पाऊल जे आहे ते मांडीच्या खाली घ्यायचं. ठीक आहे. आता दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात छातीपाशी असतील. हाताचे जी कोपरं आहेत ही जमिनीला समांतर असतील. जमिनीला समांतर. बरोबर. हाताच्या तळव्यांचा एकमेकांवर हलकासा प्रेशर द्या. प्रेशर द्या. हाताची कोपरं जमिनीला समांतर. आणि आता हे जोडलेले हात हळूहळू सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. खूप छान. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. आपण केलेला आहे पर्वतासन. इथे बघा, आपल्या मांड्यांचा जो बेस आहे तो थोडासा ब्रॉड आहे आणि वरती आपलं संपूर्ण शरीर निमुळत होतं, म्हणून याला पर्वतासन असं नाव आहे. आता हे पाठ करण्यासाठी अतिशय उपयुक्त. नजर एका बिंदूकडे स्थिर करून डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. आता समजा ज्यांचे हात सहज जोडले जात नसतील त्यांनी हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि तळवे सिलिंगच्या दिशेला घ्या, म्हणजे अजून छान खेच मिळेल. बरोबर, छान. डोळे अलगद मिटून लक्ष श्वासाकडे. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. आणि आता पुन्हा एकदा उलट चाल. ज्यांनी हाताची गुंफण केली आहे त्यांनी पुन्हा एकदा दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये वरच्यावर घ्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात गुडघ्यांवर.
डोळे अलगद मिटून आपण जे काही कृती केली त्याचा जो परिणाम झालाय त्याकडे लक्ष. आज आपण करणार आहोत ब्रह्ममुद्रा. मुद्रांचा जो अभ्यास आहे हा आपल्या अंतःस्रावी ग्रंथींवरती खूप चांगल्या प्रकारे होतो. तर ही जी ब्रह्ममुद्रा आहे ही आपल्याला थायरॉइड पासून आपल्याला वाचवते. त्याचबरोबर आपला ब्लड प्रेशर सुद्धा याच्यामुळे कंट्रोलमध्ये राहतो. म्हणजे आपल्या गळ्याच्या इथे ज्या अंतःस्रावी ग्रंथी आहेत थायरॉइड आणि पॅराथायरॉइड ग्लँड, तर तिथे एकदा एका बाजूने प्रेशर असतो, एका बाजूने ताण असतो, अशा आपण वेगवेगळ्या प्रकारे ही मुवमेंट करतो. त्यामुळे हे सगळे आजार आपल्यापासून लांब राहण्यास मदत होते. तर आता आपण सुरुवात करूया. सोपी आहे, सूचनेप्रमाणे आपण करू शकतो. तर ज्यांना साधी मांडी घालायची त्यांनी मांडी घालू शकता. बदलायला हरकत नाहीये जर तुम्हाला पाय बदलायचा असेल तर. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे द्रोड मुद्रेत. असे हात ताठ न ठेवता एकदम रिलॅक्स ठेवा. म्हणजे पाठीवरती प्रेशर येणार नाही, खांद्यांवर प्रेशर येणार नाही. आता नजर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता हळूहळू आपली मान उजव्या बाजूला न्यायला सुरुवात करा. फक्त मानेमध्ये हालचाल. आपली मान उजवीकडे, हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल एवढा आपल्याला मान मागे बघायचा आहे. मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. बघा गळ्यावरती डाव्या बाजूने ताण येतोय, उजव्या बाजूने प्रेशर आहे. आपण श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत सावकाश मान मध्यभागी येऊ देत. बरोबर. आता हे करत असताना आपल्याला खांदे एकदम रिलॅक्स ठेवायचे. ते कुठेही वर उचलायचे नाहीये. फक्त हालचाल आपल्या मानेमध्ये असेल. आता विरुद्ध बाजूने सावकाश आता आपली मान डाव्या बाजूला न्यायला सुरुवात करा. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. खांद्यांमध्ये हालचाल नसेल, हालचाल फक्त मानेच्या सांध्यांमध्ये आहे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. कंठस्थ ग्रंथींवर उजव्या बाजूने ताण, डाव्या बाजूने दाब आहे याची जाणीव. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावर, कपाळावर, डोळ्यांवर कुठलाही ताण नाहीये. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश मान पुन्हा मध्यभागी येईल. आता पुढची कृती. हळूहळू आता आपल्याला मान आपल्या सिलिंगला समांतर करायची. हळूहळू मान मागे न्यायला सुरुवात करा. फक्त मानेमध्ये हालचाल, पाठकणा कुठेही आपल्याला पुढे मागे करायचा नाहीये. चेहरा सिलिंगला समांतर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, दातावर दात लावून घ्या. डोळे जमत असेल तर बंद करा. बॅलन्स जात असेल तर डोळे उघडेच ठेवा. दातावर दात लावून घ्या आणि बघा गळ्यावर समोरून ताण आणि मागच्या बाजूने दाब आहे. या सगळ्याचा अनुभव आणि जोड श्वासाची. शक्य असेल तर डोळे अलगद मिटून घ्या. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. आता ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र मान पुढे झुकवण्याची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आता आपण सुरुवात करूया. हळूहळू आपली हनुवटी कॉलर बोनकडे घेऊन जाऊया. चिन लॉक पोझिशन. हनुवटी कॉलर बोनकडे लॉक करायची आहे. फक्त मानेमध्ये हालचाल आहे. आपल्याला पाठकणा कुठेही पुढे झुकवायचा नाही. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. बघा गळ्यावरती मागच्या बाजूने ताण आणि समोरून दाब आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू.
उलट चाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश मान सरळ, डोळे अलगद मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. संपूर्ण ब्रह्ममुद्रेचा जो काही परिणाम झालाय किंवा जी कृती आपण केली त्या कृतीचा मनातल्या मनात मागोवा. साधी बैठक घालूया. पद्मासन अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या आणि साधी बैठक घाला. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, मान मध्यभागी. बरोबर. डोळे अलगद मिटून घ्या आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. ब्रीदिंग अवेअरनेस. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेण्याचा सोडण्याचा प्रत्येकाचा कालावधी हा वेगवेगळा असेल. करणार आहोत दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. करणार आहोत आपण विभागीय श्वसन, अकार उकार आणि मकारासहित. डोळे अलगद मिटलेले आहेतच. जाणीव आपल्या उदर भागाकडे. प्रत्येक भाग आपण सेपरेटली करणार आहोत. डोळे अलगद मिटलेले आहेतच. जाणीव आपली स्टमक कडे, आपल्या उदर भागाकडे असेल. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती एक श्वास भरून घ्या. आपलं पोट हलकसं बाहेर येत आहे. श्वास सोडताना अकार, पोट आतल्या दिशेला जाईल. मध्ये गेलंय. पुन्हा एकदा यथाशक्ती श्वास भरून घेऊया. पोट बाहेर येत आहे. श्वास सोडत अकार, पोट आतमध्ये जाईल. शेवटचं आवर्तन अकाराचं. यथाशक्ती श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अकार. आपली जाणीव उर भागाकडे. यथाशक्ती श्वास भरून घेऊया. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. श्वास सोडत उकार, छाती पूर्ववत. यथाशक्ती श्वास भरून घेऊया. छातीचं प्रसरण. जाणीव उर भागाकडे. श्वास सोडताना उकार. श्वास भरून घेऊया. जाणीव उर भागाकडे आणि उकार.
आपली जाणीव आता आपल्या शोल्डरकडे असेल. यथाशक्ती श्वास भरून घेऊया. खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना मकार, खांदे पूर्ववत. यथाशक्ती श्वास भरून घेऊया. खांदे वर. श्वास सोडत मकार, खांदे पूर्ववत. यथाशक्ती श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मकार. डोळ्यांवर कपाळावर कुठलाही ताण नसेल आणि करूया संपूर्ण विभागीय श्वसनाची 3 आवर्तनं यथाशक्ती. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर. उदर, उर आणि स्कंद भागाकडे जाणीव. अकार, उकार, मकार एकत्रित. सुरुवात. दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उ म अ. दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उ म अ. काही क्षण शांत आणि डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि सावकाश पाठीवर पडून विश्रांती घ्या. शवासनासाठी स्थिती. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्या. दोन्ही हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा आहे. संपूर्ण शरीर अलगदपणे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. पाठकण्याला झालेला जमिनीचा स्पर्श सुखावह वाटतोय, आरामदायी वाटतोय. आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा. आज आपण सुरुवात दंड स्थितीपासून केली. त्या दंड स्थितीमध्ये आज आपण काही नवीन आसनं पाहिली. साइडवर्ड बेंडिंगचं परिवर्तित चक्रासन, वीरासन, या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. पाठीवर पडून केलेलं अर्ध आणि पूर्ण पवनमुक्तासन, पोटावरती पडून केलेलं सुलभ भुजंगासन. त्यानंतर बैठक स्थितीमध्ये आज आपण पर्वतासन आणि ब्रह्ममुद्रा हे पाहिलं. आणि प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून केलेलं दीर्घ श्वसन आणि विभागीय श्वसन, या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. आपण करत असलेली साधना त्यावेळेला समजा आपला एखादा स्नायू अवयव अवघडला असेल तर तो शवासनाच्या माध्यमातून आपण रिलॅक्स करणार आहोत, शिथिल करणार आहोत. आज आपण करणार आहोत QRT, क्विक रिलॅक्सेशन टेक्निक. तर इथे काय करायचंय, दोन्ही पाय जळवून घ्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या आणि दोन्ही हाताच्या मुठी घट्ट वळून घ्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर, दोन्ही हाताच्या मुठी घट्ट वळून घ्या. आणि आता आपल्याला संपूर्ण शरीर आवळून धरायचं आहे. पायाच्या नखापासून ते वरती असलेल्या हाताच्या मुठीपर्यंत संपूर्ण शरीर आवळायचं आहे, टाईट करायचं आहे. सुरुवात करूया.
दोन्हीही पाय, पायाचे सगळे स्नायू टाईट करा. आपले अँकल जॉइंट्स, काफ मसल्स, नी जॉइंट्स, थाय मसल्स, हिप जॉइंट्स टाईट, 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 टाईट. पोटाचे स्नायू टाईट, छातीचा भाग टाईट करायचा आहे, गळ्याचा भाग टाईट, दोन्ही हात वरती टाईट, टाईट. डोळे गच्च मिटून घ्यायचे, दातावर दात लावायचे, एकदम टाईट, 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 टाईट. आवळून धरायचंय, जास्तीत जास्त आवळून धरायचंय. टाईट, 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 टाईट. आणि रिलॅक्स. हाताच्या मुठी सोडून द्या. एकदम रिलॅक्स व्हा. दोन्ही हात खाली घ्या. एकदम सैल सोडून द्या संपूर्ण शरीर. पायामध्ये अंतर घ्या, हातामध्ये अंतर घ्या आणि एकदम रिलॅक्स होऊन जा. एकदम रिलॅक्स. नाकाने श्वास भरून घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडून द्या. आपला सगळा स्ट्रेस बाहेर निघून जातोय. रिलॅक्स होऊन जा. अगदी पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे एकदम रिलॅक्स. जीभ तोंडाच्या आतमध्ये एकदम सैल सोडून द्या. एक हलकसं स्मितहास्य निरागस बालकाप्रमाणे आपल्या चेहऱ्यावर येते. आपण केलेली साधना, तिचं समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसतंय. त्याचा आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसतोय. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, पोट हलकं हलकं बाहेर येतंय. श्वास सोडतोय, पोट जमिनीकडे जातंय. पुन्हा आपण श्वास घेतोय. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव आपल्या दोन्ही नाकपुड्यांना होतीये. श्वास सोडतोय, उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. मी माझा प्रत्येक श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता आणि दुःख बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे. प्रत्येक श्वास सोडताना मी स्ट्रेस आउट होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषधविरहित, व्याधीविरहित आहे. आणि हे कायम असंच राहणार आहे. मी माझ्या शरीराला मनापासून धन्यवाद देत आहे. मी माझ्या मनाला मनापासून धन्यवाद देत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक निश्चय देऊया, एक संकल्प करूया की माझा रोजचा 1 तास मी हा स्वतःला देणार आहे. स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला देणार आहे. मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, उत्तम यश, कीर्ती संपादन करायची आहे. आणि त्यासाठी माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवणं हे माझ्याच हातात आहे. आणि मी हे नक्कीच पूर्ण करणार आहे. मनोमन आपल्या आई-वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं स्मरण करूया. कुलस्वामिनीचं स्मरण करूया. आपला हा संकल्प पुन्हा एकदा त्यांच्या समोर मनातल्या मनात पुनरुच्चारण करूया. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. आपला आत्मविश्वास वाढत चाललेला आहे. आपली इच्छाशक्ती प्रबळ होत चाललेली आहे. प्रचंड सकारात्मक ऊर्जा या क्षणी आपल्यामध्ये प्रवेश करत आहे. या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. सावकाश मान उजवीकडे डावीकडे फिरून डाव्या कुशीला वळून उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश.
दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. एक मकार लांबलेला ओमचा उच्चार यथाशक्ती जाणीवपूर्वक अगदी हळू आवाजामध्ये आपला आवाज आपल्यालाच येईल इतक्या हळू आवाजात आपण हा ओंकार करणार आहोत. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओम. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतीः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. समर्पण नतमस्तक शरणागत भाव. आपला राग द्वेष अहंकार सोडून देऊन आपण आपल्या दिवसाला सुरुवात करूया. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमस्तक नेत्र स्पर्श आणि निर्माण झालेली ऊब संपूर्ण डोळ्यांच्या चेहऱ्याच्या स्नायूंना देऊन अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. उद्या आपल्याला सुट्टी आहे. आपण सोमवारी भेटणार आहोत. सोमवारपासून प्राणायामाला सुरुवात करणार आहोत. रुपाली ताई आहेत का इकडे? हा बरं. आता तुम्ही बोला. हा म्हणजे काय अडचण असेल ते तुम्हाला अनम्यूट करते. बाकीचे जाऊ शकता. धन्यवाद. शुभ दिवस. आणि उद्या सुट्टी आपल्याला. आपण सोमवारी भेटणार आहोत. येस. थँक्यू. जर काही शंका वगैरे असेल तर विचारू शकता. हा काही अडचण असेल तर. अनम्यूट करते. हा मी रुपाली. हा केलंय. हा अनम्यूट मी तुम्हाला बोलू शकता. थँक्यू योगिताजी. आवाज येतोय? थँक्स. ऍक्च्युली सकाळी लवकर उठून पूर्वतयारी करणं हे माझ्यासाठी खरंच फार मोठी टास्क आहे आणि ते रुटीन माझं खूप बदलतंय. खरं 6ला म्हणजे मी रोज 7ला उठायचे. त्याच्यामुळे हे फार कठीण आणि मला खूप चांगला अनुभव घेते की 5ला उठून मी अंघोळ करते, कारण की माझी बॉडी तुम्ही पाहिलीये, त्याच्यामुळे ती जो स्टिफनेस जाण्यासाठी मी छान गरम पाण्याने अंघोळ करते. त्याच्यामुळे मला फार बरं पण वाटतं सकाळी. मला थोडासा पाठीचा त्रास आहे आणि ही जी साईट आहे ती थोडीशी, त्याच्यामुळे मी जेव्हा शवासन करायला घेते तेव्हा थोडासा मी सपोर्ट घेते. हा बरोबर. जर तुम्हाला पाठीवर पडून समजा जर त्रास होत असेल ना, तर तुम्ही भिंतीला टेकून बसत जा आणि दोन्ही पाय असे सरळ आपण असे कसे बसतो तसे ठेवत जा आणि पाठ भिंतीला टेकवत जा. म्हणजे तुम्हाला पाठीवर पडून तुम्ही जरी ते शवासन नाही केलं तरीही चालेल. भिंतीला टेकून केलं तरीही चालेल. ठीक आहे. आणि बरगड्यांचा काही त्रास आहे का म्हणजे तुम्हाला? म्हणजे काही एवढे दिवस ऑपरेशन नाही, काहीच ऑपरेशन आजपर्यंत झालेलं नाहीये. माहिती नाही, मे बी काम असल्यामुळं आता तो त्रास होतोय. हा जेव्हा चेअर आपण नवीन हा बोला बोला मग मी बोलते. म्हणजे कदाचित चेअर मध्ये बसून तो त्रास सुरू झाला असेल असं मला वाटते, कारण की आणि थंडी आहे, तो मसल्स टोन होऊ बरोबर. थंडीमुळे थोडेसे हे झालेत. ओके. आणि आपण ताडासन करतो ना आणि टाचा वरती करतो, तर तो बॅलन्स होत नाही. त्याच्यामुळे मी थोडे 4 पावलं पुढे चालल्यावर ते होतो आणि 2 पावलं मागे. तर तो मला पॉसिबल, मी आज तसंच केलं. एका ठिकाणी मी नाही शकत. बरोबर बरोबर. हो हो तसं पण करू शकता. ते मी पुढे घेणारच होते. म्हणजे ते चालायचं जे आहे ना ते पुढे मी घेणारच आहे.
पण ते आपल्याला तो बॅलन्स सांभाळणं फार कठीण जातं. म्हणून थोडंसं पायांमध्ये अंतर घेतलं ना, की थोडासा तो बॅलन्स राहतो आणि सुरुवातीला थोडंसं भिंतीचा आधार घ्यायचा. भिंतीला टेकून करायचं. म्हणजे आपला बॅलन्स जो हां. आहे हां, तो व्यवस्थित राहू शकतो. आणि जेव्हा आपण नवीन योगासनं करायला जातो ना, तेव्हा स्टिफनेस खूप असतं बॉडीमध्ये आणि जेव्हा आपण करतो, तेव्हा पण आपण एखादी ती गोष्ट आहे ना, ती अशी स्टिफ करून घेतो. त्यामुळे मग तो त्रास होतो आपल्याला. तो रिलॅक्स करून करायला आपल्याला हळू-हळू थोडासा वेळ जाईल. थोडं सुरुवातीला बॉडी पेन होऊ शकतं, ही नॉर्मल गोष्ट आहे. पण हळू-हळू प्रॅक्टिस करत गेलात तर तो स्टिफनेस जाईल आणि थोडीशी फ्लेक्सिबिलिटी आपली वाढत जाईल. अ, कॉलेजमध्ये होते तेव्हा मी पद्मासन नक्की व्हायचा माझा. मी करायची. ओंकार पण मी प्रॅक्टिस करायचे, ध्यानधारणा करायचे. पण आता ह्या डेली रूटीनमध्ये ते सगळं बंद. स्टिफनेस ॲक्चुअली असंच होतं. हो. पण तुम्ही जो 5 वाजता म्हणजे लवकर उठून जरी आपण त्यासाठी बसतोय, हे डेडिकेशन जे आहे, हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. म्हणजे तोच आपला 100% मधला जवळ-जवळ 40% योग हा तिथेच कंप्लीट होतो, की जेव्हा आपण डेडिकेशनने उठतो आणि वर्गाला बसतो. म्हणजे असं नाहीये, की तुम्ही शारीरिक आणि कसरत करूनच योग होतो. तर तुमच्या ह्या ज्या साध्या-साध्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही डेडिकेशनने, डिसिप्लिनने केल्या, तर तो सुद्धा एक योगच होऊन जातो. तर गुड. अशाच पुढे आपण जाऊ आणि नक्कीच त्याचे चांगले फायदे भेटतीलच. हरी ओम. भेटूया सोमवारी. शुभ दिवस. हॅव अ नाईस डे. बाय. थँक यू. मीटिंग एंड करते. येस.